इब्रिलोकास पत्र अध्याय 6 मराठी. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 6. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 6. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. निर्जीव कर्मांचा पश्चाताप, परमेश्वराचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया आपण पुन्हा घालू नये. परमेश्वर होऊ देव तर हे आपण करू. कारण जे एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी परमेश्वराच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी परमेश्वराच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळले व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करण्यास उपयोगी अशी हिरवळ उपजविते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. आणि जी भूमी काटे झाडे व कुसळे उपजविते, ती टाकाऊ व शापित होण्याच्या लागास असलेली आहे. तिचा शेवट जळणे हा आहे. जरी आम्ही असे बोलतो तरी प्रिय बंधूंनो, तुमची स्थिती ह्यापेक्षा चांगली व तारणाकडे नेणारी आहे असा आम्हास तुम्हाविषयी भरोसा आहे. कारण तुमचे कार्य आणि तुमची पवित्रजनांची केलेली व करीत असलेली सेवा यावरून जी प्रीती तुम्ही त्याच्या नावावर दाखविली, तीही परमेश्वराने विसरावी असा तो अन्याय नाही. आमची अशी उत्कंठा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने आशेची पूर्ण खात्री करून घेण्यासाठी तशीच आस्था शेवटपर्यंत बाळगावी, म्हणजे तुम्ही आळशी होणार नाही, तर जे विश्वासाने व धीराने वचनांची फळे वारशाने उपभोगणारे होतात त्यांचे अनुकारी व्हाल. परमेश्वराच्या वचनांनी आशेस स्फूर्ती येते. परमेश्वराच्या वचनांनी आशेस स्फूर्ती येते. परमेश्वराने अब्राहमाला वचन दिले, तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुझे संतान वाढवीनच वाढवीन. त्याने धीराने वाट पाहिली म्हणून त्याला ह्याप्रमाणे वचनाचे फळ प्राप्त झाले. मनुष्य आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपले स्थापित करण्यासाठी शपथ ही त्यांच्यामध्ये सर्व वादांचा शेवट आहे. यास्तव आपल्या संकल्पाची निर्विकारता वचनाच्या वतनदारास विशेष दाखवावी या इच्छेने परमेश्वर शपथेच्या द्वारे मध्ये आला, यासाठी की ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे, अशा दोन निर्विकार गोष्टींनी आपल्याला चांगले उत्तेजन यावे. ते आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा धरून ठेवण्याकरता आश्रयास धावलो. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर आहे. तो अचल, बळकट व पडद्याच्या आतल्या स्थळी पोहोचणारा असा आहे. तेथे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुगाचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे.